हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी तुमची खुशी मॅम. आज तुम्हाला इयत्ता 10वीतील भूगोलातील तिसरा धडा प्राकृतिक रचना व जलप्रणाली या धड्याच्या स्वाध्यायावरील प्रश्नांची उत्तरे घेऊन आलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा. ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग उच्चभूमीचा आहे. भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा प्राचीन पठार आहे. ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः मानवी वस्तीस प्रतिकूल आहे. ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत त्रिभुज प्रदेश नाही. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही प्रवाळ बेटे आहेत. अरवली पर्वताच्या पायथ्याशी मेवाड पठार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 2, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. भारत व ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेतील फरक सांगा. उत्तर: भारत, ब्राझील. भारताच्या उत्तरेस हिमालय पर्वत आहे. ब्राझीलच्या उत्तरेस गयाना उच्चभूमी आहे. भारताच्या उत्तर भागात सिंधू, गंगा व ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश आहे. ब्राझीलच्या उत्तरेकडे ॲमेझॉन नदीचे विस्तृत खोरे आहे. भारताच्या दक्षिण भागात दख्खनचे पठार आहे. ब्राझीलच्या दक्षिण भागात ब्राझील उच्चभूमी आहे. भारताच्या पश्चिम भागात थरचे वाळवंट आहे. ब्राझीलमध्ये पंतनाल दलदलीचा प्रदेश आहे. भारताच्या पश्चिम व पूर्व किनाऱ्यालगत किनारी मैदाने आढळतात. ब्राझीलच्या पूर्व किनाऱ्यालगत ब्राझील उच्चभूमी व किनारी प्रदेश आढळतो. भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत? उत्तर: नद्यांमध्ये सोडले जाणारे सांडपाणी व औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया करून सोडले जाते. नदीकाठच्या शहरांमध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारली जात आहेत. गंगा कृती योजना व नमामि गंगे यांसारख्या योजनांद्वारे नदी प्रदूषण कमी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. नदीत कचरा, प्लास्टिक व घातक पदार्थ टाकण्यास प्रतिबंध केला जात आहे. नदीकाठच्या परिसरात वृक्षारोपण व जनजागृती केली जात आहे. कारखान्यांनी प्रक्रिया न केलेले सांडपाणी नद्यांमध्ये सोडू नये यासाठी कडक नियम व नियंत्रण केले जात आहे. भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती? उत्तर: भारताचा मैदानी प्रदेश हिमालयाच्या दक्षिणेस व द्वीपकल्पीय पठाराच्या उत्तरेस आहे. हा प्रदेश सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांनी आणलेल्या गाळापासून तयार झालेला आहे. हा प्रदेश सपाट व सपाटीचा असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून कमी आहे. मैदानी प्रदेशाची माती सुपीक असल्यामुळे येथे शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. येथे लोकसंख्येची घनता जास्त असून अनेक मोठी शहरे व औद्योगिक केंद्रे विकसित झाली आहेत. या प्रदेशात नद्यांचे विस्तृत जाळे असून सिंचनासाठी त्यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. पॅन्टानल या अतिविस्तृत खंडांतर्गत प्रदेशात दलदल निर्माण होण्याची कारणे काय असावीत? उत्तर: पॅन्टानल प्रदेश ॲमेझॉनच्या दक्षिणेस विस्तृत सखल प्रदेशात आहे. या प्रदेशात अतिवृष्टी होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचते. या प्रदेशाची जमीन सपाट व सखल असल्यामुळे पाण्याचा निचरा लवकर होत नाही. पॅराग्वे नदी व तिच्या उपनद्या या प्रदेशातून वाहतात. त्यामुळे नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात पसरते. नदीला पूर आल्यावर पाणी विस्तृत प्रदेशात साचून राहते. त्यामुळे या प्रदेशात दलदलीचा विस्तृत प्रदेश निर्माण झाला आहे. भारतातील प्रमुख जलविभाजक कोणते ते उदाहरणासह स्पष्ट करा. उत्तर: जलविभाजक म्हणजे दोन नदीखोऱ्यांना किंवा नदी प्रणालीला वेगळे करणारा उंच प्रदेश. भारतातील प्रमुख जलविभाजक पुढीलप्रमाणे आहेत. 1.
हिमालय पर्वत. हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्या दक्षिणेकडे वाहून गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा इत्यादी नदी प्रणाली तयार करतात. 2. पश्चिम घाट. हा भारतातील प्रमुख जलविभाजक आहे. पश्चिम घाटामुळे नद्यांचा प्रवाह 2 दिशांनी होतो. उदाहरणार्थ गोदावरी, कृष्णा, कावेरी या नद्या पूर्वेकडे वाहतात, तर नर्मदा व तापी पश्चिमेकडे वाहतात. 3. अरवली पर्वतरांग. ही लुनी नदीचे खोरे आणि बनास नदीचे खोरे यांना वेगळे करणारा जलविभाजक आहे. प्रश्न क्रमांक 3 टिपा लिहा. 1. ॲमेझॉन नदीचे खोरे. उत्तर: ॲमेझॉन नदीचे खोरे दक्षिण अमेरिकेच्या उत्तर भागात असून ते जगातील विस्तीर्ण नदीखोऱ्यांपैकी एक आहे. या खोऱ्यांचा बहुतांश भाग ब्राझीलमध्ये आहे. या प्रदेशात विषुववृत्तीय हवामान आढळते आणि वर्षभर भरपूर पाऊस पडतो. त्यामुळे ॲमेझॉन नदीला वर्षभर भरपूर पाणी असते. नदी खोऱ्यात दाट सदाहरित विषुववृत्तीय वने आढळतात. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात जैवविविधता मोठ्या प्रमाणात आढळते. या प्रदेशात नदीचे विस्तृत जाळे असून अनेक उपनद्या ॲमेझॉन नदीला येऊन मिळतात. 2. हिमालय. उत्तर: हिमालय हा भारताच्या उत्तरेस असलेला जगातील सर्वात उंच पर्वत प्रदेश आहे. हिमालयाची निर्मिती 2 भूस्तरीय प्लेट्सच्या टक्करीमुळे झाली आहे. हिमालयाची पर्वतरांग पश्चिमेकडून पूर्वेकडे पसरलेली आहे. हिमालयात हिमाच्छादित शिखरे व हिमनद्या आढळतात. गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा यांसारख्या प्रमुख नद्यांचा उगम हिमालयात होतो. हिमालयामुळे भारताच्या हवामानावर परिणाम होतो आणि मान्सूनच्या पावसाचे वितरण होण्यास मदत होते. 3. ब्राझीलची किनारपट्टी. उत्तर: ब्राझीलला अटलांटिक महासागराचा विस्तृत किनारा लाभला आहे. ब्राझीलची किनारपट्टी उत्तर-दक्षिण दिशेने लांबट पसरलेली आहे. किनारपट्टीच्या भागात सखल मैदाने तसेच उंच प्रदेश आढळतात. ब्राझीलच्या किनाऱ्यावर अनेक नद्या अटलांटिक महासागराला मिळतात. किनारपट्टीवर अनेक खाड्या, उपसागर व नैसर्गिक बंदरे आढळतात. ब्राझीलच्या किनारपट्टीवरील सागरी वाहतूक, मासेमारी आणि व्यापार महत्त्वाचे आहेत. किनारपट्टीच्या भागात अनेक मोठी शहरे व औद्योगिक केंद्रे विकसित झाली आहेत. 4. भारताचा द्वीपकल्पीय विभाग. उत्तर: भारताचा द्वीपकल्पीय विभाग हा प्राचीन व कठीण खडकांनी बनलेला आहे. या विभागाचा बहुतांश भाग पठारी प्रदेशाचा आहे. या प्रदेशात दख्खनचे पठार, मध्यवर्तीय उच्चभूमी आणि ईशान्येकडील पठारी प्रदेश यांचा समावेश होतो. पश्चिम घाट व पूर्व घाट या प्रमुख पर्वतरांगा या विभागात आहेत. या प्रदेशातील प्रमुख नद्या गोदावरी, कृष्णा, कावेरी, नर्मदा आणि तापी आहेत. या विभागात काळी, लाल व तांबडी माती आढळते आणि शेती केली जाते. या प्रदेशात खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात आढळते. 5. अजस्त्र कडा. अजस्त्र कडा म्हणजे उंच प्रदेशाचा एक भाग अचानक तीव्र उताराने खाली उतरतो त्या ठिकाणी तयार झालेला कडा होय. भारतातील पश्चिम घाट हा अजस्त्र कड्याचे उत्तम उदाहरण आहे. पश्चिम घाटाचा पश्चिमेकडील उतार तीव्र असून पूर्वेकडील उतार तुलनेने मंद आहे. या कड्यांमुळे पश्चिमेकडे व पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्यांच्या प्रवाहात फरक पडतो. अजस्त्र कड्यांच्या तीव्र उतारामुळे अनेक ठिकाणी धबधबे व जलप्रपात निर्माण होतात. या प्रदेशात घनदाट वने आणि जैवविविधता मोठ्या प्रमाणात आढळते. प्रश्न क्रमांक 4 भौगोलिक कारणे लिहा. अ. ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळत नाहीत. उत्तर: ब्राझीलच्या पश्चिम भागात अँडीज पर्वतरांगा आहेत. ब्राझीलचा बहुतांश भूभाग पूर्वेकडे उताराचा आहे. त्यामुळे ब्राझीलमधील बहुतेक नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. या नद्या शेवटी अटलांटिक महासागराला मिळतात. म्हणून ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या जवळजवळ आढळत नाहीत. आ. भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यांमध्ये विषमता आढळते. उत्तर: पश्चिम किनारपट्टी अरबी समुद्राला तर पूर्व किनारपट्टी बंगालच्या उपसागराला लागून आहे.
पश्चिम किनारपट्टी अरुंद व उंच सखल आहे, तर पूर्व किनारपट्टी रुंद व सपाट आहे. पश्चिम किनारपट्टीवर पश्चिम घाट समुद्र किनाऱ्याच्या जवळ आहे, त्यामुळे किनारी मैदान अरुंद आहे. पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्यांनी मोठ्या प्रमाणात गाळ आणल्यामुळे पूर्व किनारपट्टीवर विस्तृत त्रिभुज प्रदेश व मैदाने तयार झाली आहेत. त्यामुळे पश्चिम व पूर्व किनारपट्टीच्या रुंदी, रचना व नदीमुखाच्या स्वरूपात फरक आढळतो. भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत. उत्तर भारताचा पूर्व किनारा सपाट व विस्तृत आहे. पूर्व किनाऱ्यावर महानदी, गोदावरी, कृष्णा व कावेरी यांसारख्या मोठ्या नद्या समुद्राला मिळतात. या नद्या मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आणून किनाऱ्यावर साचवतात. त्यामुळे नदीमुखाजवळ त्रिभुज प्रदेश व वाळूचे संचय तयार होतात. त्यामुळे पूर्व किनाऱ्यावर खोल पाण्याची नैसर्गिक बंदरे तयार होण्यास अनुकूल परिस्थिती नसते. म्हणून भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आढळतात. ॲमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो. उत्तर गंगा नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येची घनता जास्त आहे, तर ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या विरळ आहे. गंगा नदीच्या पाण्याचा पिण्यासाठी, घरगुती वापरासाठी व शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. गंगा नदीच्या काठावर मोठी शहरे व औद्योगिक केंद्रे मोठ्या प्रमाणात विकसित झाली आहेत. गंगा नदीला धार्मिक महत्त्व असल्यामुळे तिच्या पाण्याचा वापर विविध धार्मिक कार्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा मानवी आरोग्य व दैनंदिन जीवनावर अधिक परिणाम होतो. शेवटचा प्रश्न क्रमांक 5. अचूक गट ओळखा. ब्राझीलच्या वायव्येकडून आग्नेयेकडे जाताना आढळणाऱ्या प्राकृतिक रचनेचा क्रम. उत्तर आहे 2. गियाना उच्चभूमी, ॲमेझॉन खोरे, ब्राझील उच्चभूमी ही अचूक जोडी आहे. ब्राझीलच्या या नद्या उत्तरवाहिनी आहेत. उत्तर आहे 1. जुरुंका, झिंगू, अरागुआ हा गट अचूक गट आहे. भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना खालील पठारे क्रमवार आढळतात. उत्तर आहे 1. कर्नाटक, महाराष्ट्र, बुंदेलखंड हा आहे अचूक गट. तर इथे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे झालेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. काय डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.